जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असून हे प्राचीन सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनपासून शेअर रिक्षाचे 15 रुपये आहेत। महाराष्ट्रातील 8 प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक असून ते एक जागृत देवस्थान आहे। येथे पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता। शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली, म्हणूनच या गणपतीस विवाह विनायक असे म्हटले जाते। भीमाजी आप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर हे मंदिर बांधले। ते एक प्रसिद्ध यात्रास्थान आहे। हे देऊळ एका सरोवरात बांधलेले होते। कालोद्यात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले। माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात या तळ्याचे उत्खनन झाले असता देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्ती अभंग स्वरूपात मिळाली। वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी मूर्तीची पुनर्स्थापना करून देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला। ओम गण गणपते नमः। गर्दी नव्हती म्हणून दर्शन खूप छान झाले। हे एकदम थंड वातावरण आहे कारण पाऊस पडतोय आणि आम्ही बऱ्याच वर्षाने आलेले आहोत येथे। पूर्वी आम्ही नियमित यायचो, परंतु कोरोना नंतर प्रथमच आलो आहोत। शांतपणे मस्त आमचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे मनाला एक प्रकारची प्रसन्नता लाभली आहे। अशी शांतता खूप आवश्यक असते आपल्या जीवनात। प्रत्येक मंगळवारी, संकष्टी व भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी उसळते। लाखोंनी भाविक येथे येत असतात। हा गणपती इच्छापूर्ती गणपती म्हणूनही प्रसिद्ध आहे। मंदिर सकाळी 5 वाजता उघडते, पण भाविकांसाठी दर्शन सकाळी 6 वाजता सुरू होऊन रात्री 9 वाजता संपते। दुपारी 1 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते पावणे 7 या वेळेत मंदिर बंद असते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।